मित्रांनो, एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये मी डॉक्टर अविनाश भांडारकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मापन साधनं कोणती आहेत, आपण जेव्हा विद्यार्थ्यांना अध्यापन करतो, अध्यापन केल्यानंतरचा जो सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो मूल्यमापनाचा, आणि मूल्यमापन करताना आपल्याला उत्कृष्ट अशी मापन साधनं आवश्यक असतात का ज्या साधनांच्या द्वारे आपल्याला विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं, विशेषतः विद्यार्थ्यांच्यामध्ये झालेल्या विकासाचं मापन करायचं असतं। ज्या साधनांच्या सहाय्याने आपण मापन करणार आहोत ती साधने निर्दोष आणि अचूक असणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्याला ज्या ज्या क्षमतांचं आपल्याला मापन करायचं आहे त्या सर्व क्षमतांचं निर्दोष आणि व्यवस्थित सुव्यवस्थित मापन करण्यासाठी आपल्याला ज्या साधनांची आवश्यकता पडते त्याला आपण मूल्यमापनाची साधने असं म्हणतो। मग ही जी साधने आहेत ती निर्दोष किंवा अचूक असण्यासाठी आपल्याला कोणकोणती त्याची वैशिष्ट्ये आहेत आणि कोणकोणते निकष आहेत त्या सर्व निकषांचा विचार आपल्याला साकल्यानं करणं अत्यंत गरजेचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत चांगल्या चाचणीची वैशिष्ट्ये किंवा निकष, द कॅरेक्टरिस्टिक्स और क्रायटेरियाज ऑफ गुड टेस्ट याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचे साधारणतः प्रामुख्याने 6 महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा त्याचे निकष आपण अभ्यासतोय। आता याच्यामध्ये पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो सप्रमाणता, किंवा याला आपण आणखी समानार्थी शब्द वापरला जातो वैधता। या शब्दाचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी करत असतो। आपला मोबाईल रिचार्ज केल्यानंतर त्याची वैधता किती आहे हे आपण तपासून पाहत असतो, म्हणजे किती दिवस ते आपल्याला तो वैध आहे। इंग्रजीमध्ये याला व्हॅलिडिटी असा शब्द प्रयोग केला जातो। आपण शिक्षणशास्त्रामध्ये याचा विचार करताना आपलं साधन हे सप्रमाण आहे किंवा नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला त्याची व्याख्या लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। सप्रमाणता म्हणजे ज्या क्षमतेचं आपल्याला मापन करायचं आहे तीच क्षमता जर त्या साधनाद्वारे मापन केली जात असेल तर त्याला ती चाचणी सप्रमाण आहे असं मानलं जातं। सप्रमाणता ही सापेक्ष आहे। सापेक्षचा अर्थ असा आहे का आपण एका वयोगटासाठी जर ती चाचणी तयार केली असेल तर दुसऱ्या वयोगटासाठी ती चाचणी सप्रमाण असणार नाही। किंवा आणखी दुसऱ्या शब्दात आपण सापेक्षता लक्षात घ्यायची जर असेल तर एखादी चाचणी एखादा विशिष्ट वैशिष्ट्याचं किंवा एखाद्या विशिष्ट क्षमतेचं जर आपल्याला मापन करायचं असेल तर दुसरी क्षमता त्या साधनाद्वारे आपल्याला मापन करता येत नाही। म्हणून आपण सप्रमाणता ही सापेक्ष आहे असं म्हणतो, म्हणजे ज्या क्षमतेसाठी आपण ते साधन तयार केलेलं आहे त्याच क्षमतेचं मापन त्या साधनाद्वारे होऊ शकते, त्याला आपण सप्रमाणता असं म्हणतो। आता आपल्याला सप्रमाणतेवर परिणाम करणारे घटक लक्षात घ्यावयाचे आहेत का सप्रमाणता कमी किंवा अधिक ज्यामुळे होते असे कोणकोणते घटक आहेत त्या घटकांचा विचार आपण करूया। प्रश्नांची क्लिष्ट भाषा, जर प्रश्न सुटसुटीत अर्थपूर्ण आणि नेमक्या मोजक्या शब्दात जर विचारले असतील तर ते विद्यार्थ्याला आकलन सुलभ असतात, परंतु प्रश्न जर खूप लांबलचक असेल किंवा त्यामध्ये अलंकारिक शब्दांचा वापर केलेला असेल, जसं इंग्रजांच्या दास्यातून मुक्त होण्यासाठी भारतीय समाजातील कोणत्या घटकांनी कार्य केले, आपल्याला याच्यात विचारायचं काय आहे, इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी कोणत्या भारतीयांनी कार्य केले। पण आपण जो पहिल्यांदा प्रश्न विचारला तो जास्त क्लिष्ट वाटतो, म्हणजे प्रश्नांची जर भाषा क्लिष्ट असेल तर आपल्याला त्या साधनांची सप्रमाणता ही कमी झालेली दिसून येते। कारण विद्यार्थ्याचा कोणत्या कसोटीचा इथं विचार केला जातो, फक्त त्याला भाषा ज्ञान आहे का नाही याचाच विचार होतो। पण आपल्याला इथे काय करायचं आहे, इंग्रजांच्या बाबतचा विचार करतोय, इतिहासामधल्या एखाद्या विशिष्ट क्षमतेचं आपल्याला मापन करायचं आहे, परंतु भाषा जर क्लिष्ट वापरली असेल तर त्याच्या भाषा ज्ञानाचाच त्याच्यामध्ये विचार होतो। म्हणून प्रश्नांची जर भाषा क्लिष्ट असेल तर त्याचा सप्रमाणतेवर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतो। दुसरं, परीक्षेचे माध्यम। विद्यार्थ्यांना जर आपण मराठी माध्यमातून एखादा घटक शिकवला असेल आणि इंग्रजी माध्यमातून जर त्याला प्रश्नपत्रिका विचारली असेल तर त्याचा सुद्धा सप्रमाणतेवर परिणाम होतो, कारण परीक्षेचे माध्यम याचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो। आपल्याला फक्त इंग्रजी भाषेचं ज्ञान किती हेच तपासलं जातं, आपल्याला जो काही विशिष्ट क्षमता तपासायची असते ते बाजूला राहतं। म्हणून परीक्षेचे जे माध्यम असतं, मीडियम ऑफ एक्झाम जी आहे
ती प्रॉपर असली पाहिजे, कारण ज्या भाषेतून विद्यार्थ्याचं आकलन चांगलं झालेलं असतं तीच भाषा प्रश्नपत्रिकेसाठी किंवा त्या साधनासाठी वापरली पाहिजे. म्हणून परीक्षेच्या माध्यमाचा सुद्धा सप्रमाणतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. प्रश्नांची काठिण्य पातळी याचा सुद्धा सर्वात महत्त्वाचा रोल सप्रमाणतेवर असताना आपल्याला दिसून येतो. अति कठीण प्रश्न किंवा अति सोपे प्रश्न जर विद्यार्थ्यांना विचारले तरी त्याचा सप्रमाणतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून साधारणतः आपण वर्गातील विद्यार्थ्यांचा जेव्हा विचार करतो तर 15% विद्यार्थी कुशाग्र बुद्धीचे असतात, 15% विद्यार्थी हे साधारणतः कमी बुद्धीचे असतात आणि जवळजवळ 70% विद्यार्थी हे सामान्य बुद्धीचे असतात. म्हणून प्रश्न विचारताना सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विचार करावा लागतो. म्हणून कठीण प्रश्न, अति कठीण प्रश्न किंवा अति सोपे प्रश्न विचारू नये, त्याचा सुद्धा सप्रमाणतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरा आणखी एक महत्त्वाचा संदिग्ध सूचना. सूचनेमुळे जर त्या विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होत असेल का सर्व प्रश्न आवश्यक, सर्व प्रश्नांना समान गुण आणि मग आपण आयदरावर दिलेलं असेल तर विद्यार्थ्यांना कोणता प्रश्न सोडवावा आणि कोणता सोडवू नये अशी जर सूचना संदिग्ध असेल तर विद्यार्थ्याला त्या चाचणीची सप्रमाणता ही कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून अचूक शब्दात सूचना दिलेल्या असाव्यात. सूचना ह्या लांब लचक असू नयेत, सूचना ह्या पर्टिक्युलर अर्थपूर्ण शब्दातच दिलेल्या असाव्यात. म्हणजे संदिग्ध सूचनेचा सुद्धा सप्रमाणतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लक्षात घेण्यासारखा आहे प्रश्नांची व्याप्ती. हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या विषयावर जेव्हा आपण प्रश्नपत्रिका तयार करतो किंवा मापन साधन तयार करतो तेव्हा त्या विषयातील सर्व घटकावर जर प्रश्न विचारले असतील तर त्याची सप्रमाणता अधिक असते, किंवा एकाच विशिष्ट घटकावर जर आपण प्रश्न विचारले तर त्याची सप्रमाणता कमी झालेली दिसून येते. म्हणजेच प्रश्नांची व्याप्ती याचा अर्थ असा आहे का आपल्या अभ्यासक्रमातील सर्व घटकावर समान प्रश्न जर विचारले तर त्याची सप्रमाणता ही अधिक असते. म्हणून प्रश्नाच्या व्याप्तीचा सुद्धा सप्रमाणतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. उद्दिष्टावर आधारित नसलेले प्रश्न. आपले जे उद्दिष्ट ठरलेली आहेत, आपल्या सिलेबसमध्ये एक उद्दिष्टे दिलेली असतात, त्या सिलेबसची ते उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं आपण विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिलेले असतात आणि ते अध्ययन अनुभव लक्षात घेऊन त्यावर आधारित आपल्याला प्रश्नपत्रिका तयार करायची असते. पण बऱ्याचदा परीक्षक काय करतो, आपलं कौशल्य दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारतो आणि उद्दिष्टे बाजूला राहतात. म्हणून उद्दिष्टावर आधारित जर प्रश्न नसतील तर त्याची सप्रमाणता कमी झालेली आपल्याला दिसून येते. जर उद्दिष्टावर आधारित प्रश्न विचारले असतील तर त्याची सप्रमाणता ही अधिक असते. म्हणून जेव्हा आपण प्रश्नपत्रिका तयार करतो तेव्हा ती उद्दिष्टावर आधारित असलेली प्रश्नपत्रिका असावी. आणखी एक महत्त्वाचा अप्रस्तुत कारकांचा प्रभाव. अप्रस्तुत कारक म्हणजे काय का जेव्हा एखादा विद्यार्थी उत्तरे लिहितो आणि उत्तरे लिहिताना त्याचं एखाद दुसरं उत्तर चुकीचं असेल पण त्याचे हस्ताक्षर सुवाच्य असतील, सुंदर असतील, छान अंडरलाईन केलेलं असेल, वेगवेगळ्या रंगाची पेन वापरली असतील तर निश्चितच त्या परीक्षकावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचं उत्तर एखादं चुकीचं जरी असलं तरी सुटसुटीत जर लिहिलं असेल तर त्याला गुण जास्त मिळतात. आणि एखाद्या विद्यार्थ्याने अचूक उत्तरं लिहिलेली असतील पण हस्ताक्षर चांगलं नसेल, अंडरलाईन केलेली नसेल तर त्याला गुण कमी दिले जातात. त्याला आपण अप्रस्तुत कारकांचा प्रभाव असं म्हणतो. पण असं होता कामा नये. विद्यार्थ्याने जर प्रश्नाचं उत्तर अचूक लिहिलं असेल तर त्याला ठरलेले जे काही गुण असतील तेवढे गुण त्याला दिले गेले पाहिजेत. म्हणजेच हस्ताक्षर चांगलं असेल, त्याने कागद चांगला वापरला असेल तर त्याला गुण जास्त दिले जातात, असं होता कामा नये. आणखी एक महत्त्वाचा सप्रमाणतेवर परिणाम करणारा घटक आहे तेजोवलयाचा प्रभाव. एखादा विद्यार्थी शिक्षकाचा आवडीचा असतो किंवा त्या विद्यार्थ्याविषयी त्याला विशेष लोभ असतो किंवा प्रेम असतं तर अशा विद्यार्थ्यांना नकळत गुण जास्त दिले जातात. किंवा एखादा विद्यार्थी उद्धट असेल पण त्यानं उत्तर खूप छान लिहिलं असेल तर त्याला कमी गुण देण्याकडे शिक्षकाची प्रवृत्ती असते. म्हणजेच विद्यार्थी एखादा जवळचा असेल किंवा त्याबद्दलचा लोभ असेल किंवा एखादा आवडता विद्यार्थी असेल तर त्याला गुण जास्त दिले जातात. त्याला तेजोवलयाचा प्रभाव म्हणतात. जर असं झालं तर त्या प्रश्नपत्रिकेची सप्रमाणता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. पण सगळ्यांसाठी सारखा जेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर त्याने लिहिलेल्यानुसार जर आपण त्याला गुणदान करणार असू तर तेजोवलयाचा प्रभाव कमी होऊन सप्रमाणता वाढते.
म्हणून तेजोवलयाचा प्रभाव होणार नाही याची परीक्षकानं दक्षता घेणं अत्यंत गरजेचं असते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, वेळेची मर्यादा. याचा सुद्धा सप्रमाणतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. जर समजा आपण वेळ कमी दिला असेल तर जो विद्यार्थी घाईने आणि अति जलद गतीने लिहितो त्याला गुण जास्त मिळतात. एखादा विद्यार्थ्याला आकलन चांगलं झालेलं असते पण त्याची जर गती मंद असेल तर त्याला गुण कमी मिळतात. म्हणून आपल्याला वेळ ही त्या प्रश्नपत्रिकेसाठी आवश्यक तेवढी आपण दिली पाहिजेत. म्हणून वेळेचा सुद्धा त्यावर परिणाम होतो. जर खूप जास्त वेळ दिला असेल तरी ते चुकीचं आहे किंवा खूप कमी वेळ दिला असेल तरी ते चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जो वेळ दिला जातो तो ठराविक असला पाहिजे किंवा विशिष्ट उत्तर लिहिण्यासाठी लागणारा कालखंड लक्षात घेऊन त्याला वेळेची मर्यादा ठरवून दिली पाहिजे. म्हणजे सप्रमाणता ही वाढू शकते. तर या सर्व घटकांमध्ये आपल्याला जे लक्षात घेतलेले घटक आहेत या घटकाचा सप्रमाणतेवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं चांगल्या चाचणीचं दुसरं वैशिष्ट्य ज्याला आपण विश्वसनीयता असं म्हणतो. रिलायबिलिटी असं इंग्रजीमध्ये आपण शब्द वापरतो. रिलायबल. एखादी चाचणी कोणीही कधीही आणि कुठेही जरी वापरली असेल तर त्याच्या गुणदानामध्ये फरक पडत नाही किंवा त्यातून काढलेल्या निष्कर्षामध्ये कोणताच फरक पडत नाही अशी जेव्हा चाचणी असते तेव्हा त्याला आपण विश्वसनीय चाचणी आहे असं म्हणतो. म्हणजेच एखादी चाचणी कोणीही कधीही आणि कुठेही कितीही दिवसांना वापरली तरी त्याच्या गुणदानात फरक पडत नाही किंवा त्यातून काढलेले जे निष्कर्ष असतात त्यामध्ये कोणताही फरक पडत नाही अशी जेव्हा चाचणी असते तेव्हा त्या चाचणीला विश्वसनीयता असं म्हणतो. हा आपण शब्द दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरतो, विश्वसनीयता. एखादा व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व जर सुसंगत असेल, सुसूत्र असेल तर त्याला आपण विश्वसनीय आहे असं आपण मानतो. किंवा त्याच व्यक्तीमध्ये तो एखादा खोटारडा असेल किंवा जसं वाटलं तसं तो वर्तन करत असेल, त्याच्या वर्तनामध्ये सुसंगत नसेल तर तो विश्वसनीय नाही असं आपण मानतो. म्हणजेच विश्वसनीयतेचा अर्थ असा आहे का आपण कधीही ही चाचणी वापरली तरी त्याच्या गुणदानामध्ये किंवा गुणांकामध्ये किंवा त्याच्या निष्कर्षामध्ये कधीच फरक पडत नाही. विशेषतः जेव्हा आपण दीर्घोत्तरी प्रश्न देतो किंवा निबंध वजा प्रश्न देतो त्या प्रश्नांची विश्वसनीयता ही वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेपेक्षा कमी असते. कारण इथे विद्यार्थी स्वैर लिहिण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा दीर्घोत्तरी आपण प्रश्न देतो तेव्हा विद्यार्थी स्वैर लिहिण्याचा प्रयत्न करतात, निबंधासारखा लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तशा प्रश्नपत्रिकेची विश्वसनीयता ही तुलनेने कमी असते आणि वस्तुनिष्ठ जेव्हा प्रश्न आपण देतो तेव्हा त्याची विश्वसनीयता ही अधिक असते. आता या विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत त्याचा आपण विचार करूया. प्रश्नांची संदिग्ध भाषा. उदाहरणार्थ, भारत देश कसा आहे. आता भारत देश कसा आहे, कशाच्या बाबतीत कसा आहे. कसा हा शब्द अत्यंत संदिग्ध आहे. म्हणून काही विद्यार्थी भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीने विचार करतील, काही सांस्कृतिक परिस्थितीच्या दृष्टीने विचार करतील, काही राजकीय दृष्टीने विचार करतील. म्हणजेच प्रश्न विचारताना तो प्रश्न नेमका मोजका शब्दात जर असेल तर त्याची विश्वसनीयता ही अधिक असते. आणि प्रश्नांची जर भाषा संदिग्ध असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं का भारत देश कसा आहे, त्यावरून प्रश्नाची संदिग्ध जर भाषा असेल तर त्याची विश्वसनीयता कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणून प्रश्नांची भाषा जी आहे ती अत्यंत सुटसुटीत, सोपी आणि आकलन सुलभ असली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, कसोटीची लांबी. जर आपण खूप कमी प्रश्न विचारले तर त्याची विश्वसनीयता कमी असते. प्रश्न हे त्या विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार ज्या क्षमतेचं मापन करायचं आहे तितके पुरेसे प्रश्न जर आपण विचारले तर कसोटीची जर लांबी व्यवस्थित असेल तर त्याची विश्वसनीयता अधिक असते. म्हणजेच कसोटीची लांबीवर सुद्धा विश्वसनीयता अवलंबून असते. कसोटी जर अत्यंत त्रोटक प्रश्नात विचारली असेल तर त्याची विश्वसनीयता कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून त्याचा सुद्धा विश्वसनीयतेवर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट, उत्तर तपासणीतील वस्तुनिष्ठता. आपण जेव्हा उत्तरे तपासतो, परीक्षक या नात्यानं जेव्हा आपण उत्तरे तपासतो तेव्हा त्यामध्ये वस्तुनिष्ठपणे आपण विचार केला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्यक्तिनिष्ठता येता कामा नये. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला जसं पाहिजे तसंच दिलं असलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, तर आपण त्याला जास्त गुण देतो. ॲक्च्युली
प्रश्नपत्रिका काढताना जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामधून नेमकं काय अपेक्षित आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला उत्तर तपासणीमध्ये वस्तुनिष्ठता आणता येते. म्हणून उत्तर तपासताना व्यक्तिनिष्ठता न आणता ती उत्तर तपासण्यात वस्तुनिष्ठता जर असेल तर ती चाचणी विश्वसनीय आहे असं मानलं जाते. जर व्यक्तिनिष्ठता आली तर विश्वसनीयता कमी झालेली आपल्याला दिसून येते. आणखी एक महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे कसोटीची काठिण्य पातळी. काठिण्य पातळीचा सुद्धा विश्वसनीयतेवर परिणाम होतो. जसं आपण इथं सप्रमाणतेवर पाहिलं, कसोटी जर अत्यंत सोपी, अत्यंत कठीण किंवा निरर्थक शब्दाची वापरलेली जर असेल तर ती कसोटीची विश्वसनीयता आपल्याला कमी झालेली दिसते. म्हणून कसोटीच्या काठिण्य पातळीचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा रोल विश्वसनीयतेवर आहे. आणखी एक महत्त्वाचं कसोटीच्या वेळेचे वातावरण. जर समजा परीक्षा हॉलच्या बाजूला जर एखादा मंगल कार्यालय असेल आणि तिथे लाऊडस्पीकर सुरू असेल, नाचगाण्यांचा आवाज येत असेल, बँड वाजत असेल तर विद्यार्थ्याचा मानसिक स्थिती गोंधळल्यासारखी होते आणि त्यावेळेस तो व्यवस्थित उत्तरे लिहू शकत नाही. किंवा तो आजारी असेल, त्याला ताप आलेला असेल किंवा घरी काही त्याच्यावर मानसिक आघात झालेले असतील, अशा वेळेस विद्यार्थी प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित लिहू शकत नाही. म्हणून जेव्हा विद्यार्थी परीक्षा देत असतो, कसोटी देत असतो, त्यावेळेचे वातावरण हे शांत आणि विद्यार्थ्याला परीक्षेसाठी पोषक असले पाहिजे. त्याचा सुद्धा परिणाम विश्वसनीयतेवर होतो. जर खूप सारा गोंधळ असेल, गोंगाट असेल तर विद्यार्थ्यांची उत्तरे लिहिण्यात अडचणी येतात आणि विश्वसनीयता त्याची कमी होते. म्हणून परीक्षा हॉलमध्ये किंवा जिथं त्याची कसोटी घेतली जाते तिथलं वातावरण छान आणि व्यवस्थित असलं पाहिजे किंवा शांत असलं पाहिजे आणि परीक्षेसाठी पोषक असलं पाहिजे. त्याचा सुद्धा विश्वसनीयतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट वैकल्पिक प्रश्न. याचा खूप मोठा रोल विश्वसनीयतेच्या संदर्भात आहे. विद्यार्थी एक अ सोडवतो किंवा अ मधला आर दुसरा सोडवतो, तिसरा विद्यार्थी आणखी काहीतरी वेगळं सोडवतो. वैकल्पिक प्रश्न दिल्यामुळे आणि वैकल्पिक प्रश्नांची जर पातळी सारखी नसेल, त्याची जर स्तर सारखा नसेल, लेव्हल सारखी नसेल तर त्याचा विश्वसनीयतेवर परिणाम होतो. वैकल्पिक प्रश्न देताना समजा बऱ्याचदा काय केलं जातं का एक 20 मार्काचा प्रश्न दिला जातो निबंध वजा आणि त्याला आर 10-10 मार्काचे 2 प्रश्न दिले जातात. अशा वेळेस त्या प्रश्नपत्रिकेची विश्वसनीयता कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच वैकल्पिक प्रश्न देताना पहिल्यांदा जो प्रश्न दिला त्याच समान स्तरावरचा प्रश्न वैकल्पिकमध्ये दिला गेला पाहिजे तर त्याची विश्वसनीयता अधिक असते. म्हणजे वैकल्पिक प्रश्न तुम्ही कसं देता त्यावर सुद्धा विश्वसनीयता ही अवलंबून असते. गुणदानातील फरक हा एक महत्त्वाचा भाग आहे. गुणदान प्रत्येक परीक्षक हे वेगवेगळ्या पद्धतीने करतो. म्हणून त्याच्यासाठी ॲन्सर की तयार केलेली असावी, उत्तर सूची तयार केलेली असावी. का उत्तर सूचीमध्ये काय उत्तर अपेक्षित आहे, ज्यांनी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, पेपर सेटर जो आहे त्या पेपर सेटरला नेमकं काय उत्तर त्याच्यामधून अपेक्षित आहे ते उत्तर आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यासाठी गुणदान करताना ती जर आपल्याजवळ प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची जर उपलब्ध असेल तर गुणदान आपल्याला सुव्यवस्थितपणे करता येईल आणि 10 परीक्षकांनी ती प्रश्नपत्रिका तपासली तरी त्याची उत्तर किंवा त्याला दिलेले गुण हे सारखे मिळतील. म्हणून विश्वसनीयतेवर त्याचा मोठा परिणाम होतो, गुणदानावर त्याचा मोठा परिणाम होतो. मागच्या 10 वर्ष आधीची एक गोष्ट आहे, एमएडसाठी एक डेझर्टेशन तयार करण्यात आलं होतं. एका विद्यार्थ्याकडून प्रश्नपत्रिका मराठीची सोडून घेण्यात आली. 100 गुणांची प्रश्नपत्रिका होती आणि जवळजवळ 50 परीक्षकांकडे त्याच्या झेरॉक्स देण्यात आल्या आणि प्रत्येक परीक्षकाला त्याला गुणदान करायला सांगितलं. तर त्या गुणदानामध्ये 35 गुणांपासून तर 75 गुणांपर्यंत प्रत्येक परीक्षकाने त्या याचं गुणदान केलं. म्हणजे इतकं मोठं व्हेरिएशन, इतकं मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन त्याच्या गुणदानामध्ये आलेलं त्या एमएडच्या डेझर्टेशनमध्ये त्यांनी निष्कर्षामध्ये सांगितलं. म्हणजे 35 ते 75 इतक्यापर्यंत गुणदानामध्ये फरक पडला. म्हणजेच आपल्याला गुणदानात जर फरक पडायचा नसेल तर प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर लगेचच उत्तरसूची तयार करणं आणि त्याचा ब्ल्यूप्रिंट तयार करणं हे अत्यंत गरजेचं असतं. गुणदान तक्ता तयार करून त्यानुसार आपल्याला गुणदान केलं तर गुणदानामध्ये फरक पडत नाही आणि गुणदानात जर फरक पडला नाही तर त्याची विश्वसनीयता ही अधिक असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, द्विपर्यायी प्रश्न. होय किंवा नाही
चूक किंवा बरोबर असे जेव्हा प्रश्न आपण विचारतो तेव्हा विद्यार्थी त्याचं जे काही आकलन झालं असतं त्याप्रमाणे उत्तर न देता एक तर समोरच्याचं पाहून मागच्याचं पाहून किंवा वाटेल तसं उत्तर देतो. म्हणून शक्यतोवर प्रश्न हे द्विपर्यायी नसावेत. चूक किंवा बरोबर अशा स्वरूपाचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा त्याची विश्वसनीयता कमी झालेली आपल्याला दिसते. होय किंवा नाही अशा स्वरूपाचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा त्याची विश्वसनीयता कमी झालेली असते. म्हणून एकतर बहुपर्यायी किंवा किमान 4 पर्याय दिलेले असावेत, त्याची विश्वसनीयता ही अधिक असते. म्हणून द्विपर्यायी प्रश्न जर आपल्याला टाळता आलीत तर ते अधिक चांगलं असतं, त्याची विश्वसनीयता ही जास्त असते. जर द्विपर्यायी प्रश्नापेक्षा जर आपण जास्त पर्यायाचे प्रश्न जर निवडलेत तर त्याची विश्वसनीयता ही अधिक असते. आता आणखी एक लक्षात घ्यावायचं आपल्याला, गुणवैशिष्ट्यामधील अस्थिरता. गुणवैशिष्ट्यामधील अस्थिरता हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता गुणवैशिष्ट्य म्हणजे काय बरं? का समजा मला एखाद्या विशिष्ट घटकाचं किंवा विशिष्ट क्षमतेचं किंवा विशिष्ट कौशल्याचं मला मापन करायचं आहे. उदाहरणार्थ मला जर विद्यार्थ्यामध्ये प्रयोग कौशल्याचा मापन करावयाचं आहे तर त्या प्रयोग कौशल्याची वैशिष्ट्ये कोणती ते परीक्षकाला माहीत असली पाहिजेत किंवा ते निश्चित असलेली पाहिजेत. म्हणजे एखाद्याला प्रकटीकरणाचं कौशल्य आपल्याला पाहायचं आहे किंवा वाचन कौशल्य आपल्याला पाहायचं आहे, लेखन कौशल्य पाहायचं आहे, तर त्या लेखन कौशल्याची वैशिष्ट्ये कोणती आणि ती वैशिष्ट्ये परीक्षकाला जर माहीत असेल तर गुणदानामध्ये फरक पडत नाही. आणि जर ते वेगवेगळे प्रत्येक परीक्षकाने त्याचा वैशिष्ट्य वेगवेगळी लक्षात घेतली तर त्याच्या गुणदानावर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसतो आणि त्याची विश्वसनीयता कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे ज्या क्षमतेचं किंवा ज्या कौशल्याचं आपल्याला मापन करायचं आहे त्या कौशल्याची वैशिष्ट्ये परीक्षकाला माहीत पाहिजेत. म्हणून जर ती माहीत असतील तर त्याची विश्वसनीयता ही अधिक होते. म्हणजेच हे सर्वच्या सर्व घटक सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. आता तिसरा महत्त्वाचा आपल्याला चाचणीचा निकष किंवा वैशिष्ट्य आपल्याला पाहायचे आहेत, ज्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. वस्तुनिष्ठतेचा अर्थ असा आहे का कोणीही तपासले तरी त्याच्या गुणांकात आणि त्याच्यातून काढलेल्या निष्कर्षामध्ये फरक पडत नाही. कोणत्याही परीक्षकाने जर ती प्रश्नपत्रिका तपासली असेल आणि कितीही दिवसाने तपासली असेल तर त्याच्या गुणांकामध्ये किंवा त्याच्या निष्कर्षामध्ये कधीच फरक पडत नाही. अशी जेव्हा प्रश्नपत्रिका असते तेव्हा ती वस्तुनिष्ठ आहे असं मानलं जातं. उदाहरणार्थ भारताची राजधानी कोणती असा जर प्रश्न विचारला, 10 वर्षांनी जरी विचारला, 5 वर्षांनी जरी विचारला तर त्याचं उत्तर बदलत नाही किंवा वेगवेगळ्या परीक्षकाच्या याच्यावर परिणाम होत नाही, गुणदानावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे व्यक्तिनिष्ठता त्यामध्ये नसते. अशी जेव्हा प्रश्नपत्रिका तयार करतो तेव्हा त्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणतो. आणि वस्तुनिष्ठ जर प्रश्न असेल तर याची व्हॅलिडिटी किंवा विश्वसनीयता ही सुद्धा अधिक असते. जर वस्तुनिष्ठता प्रश्न नसेल, दीर्घोत्तरी असेल किंवा निबंधवजा प्रश्न असतील तर त्याची सप्रमाणता किंवा विश्वसनीयता कमी झालेली असते. हे सगळे जे वैशिष्ट्ये आहेत किंवा सगळे जे त्याचे निकष आहेत याचा एकमेकांवर प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो, एकमेकावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा महत्त्वाचा गुण लक्षात घ्यायचा आपल्याला किंवा वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं आहे व्यवहार्यता, युजेबिलिटी. व्यवहार्यता म्हणजे जर एखादी प्रश्नपत्रिका ही सप्रमाण असेल, विश्वसनीय असेल, वस्तुनिष्ठ असेल पण ती वापरता येत नाही, सुलभतेनं त्याचा वापर करता येत नाही, अत्यंत खर्चिक असं आहे, त्याचा आपल्याला अन्वयार्थ व्यवस्थित लावता येत नाही, अशी जर ती प्रश्नपत्रिका असेल तर ती योग्य आहे असं आपल्याला मानता येत नाही किंवा ती चांगली आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. चांगल्या मापन साधनाचे वैशिष्ट्ये किंवा चांगल्या चाचणीचे वैशिष्ट्यामध्ये जर ती व्यवहार्य नसेल, त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता येत नसेल किंवा त्याचा अन्वयार्थ आपल्याला व्यवस्थित लावता येत नसेल तर ती चाचणी व्यवहार्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे एखाद्या चाचणीचा आपल्याला व्यवस्थित अन्वयार्थ लावता येतो, ती वापरता येते, कमी खर्चाची आहे आणि गुणदान चांगल्या पद्धतीने करता येते, अशी जर चाचणी असेल तर ती व्यवहार्य आहे असं मानलं जातं. त्याला म्हणतात युजेबिलिटी. नंतरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा क्रायटेरिया आहे तो असा आहे ज्याला आपण भेदभाव क्षमता असं म्हणतो, डिस्क्रिमिनेशन पॉवर. म्हणजे काय बरं? का वर्गामधला कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी कोणता, वर्गामधील कमी बुद्धीचा विद्यार्थी कोणता, हा भेद शिक्षकाला कळला पाहिजे.
कशासाठी कळलं पाहिजे बरं? त्याला जी काही ट्रीटमेंट द्यायची आहे किंवा त्याला ज्या पद्धतीने शिकवायचं आहे किंवा अध्यापन करायचं आहे त्या अध्यापन करण्याच्या पद्धतीमध्ये त्याला बदल करता यावा किंवा त्याला शिकवताना त्या विद्यार्थ्याला आकलन सुलभ अशी उदाहरणे देता यावी, आकलन सुलभ असे ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा वापर करता यावा, तक्त्याचा वापर करता यावा, म्हणजे विद्यार्थी कमी बुद्धीचे कोणते आणि कुशाग्र बुद्धीचे कोणते हे आपल्याला त्या चाचणीवरून कळलं पाहिजे. एखादा प्रश्नाचं उत्तर हुशार विद्यार्थ्याने अचूक लिहिणं अपेक्षित असतं आणि कमी बुद्धीचा विद्यार्थी असला तर त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या चुका असण्याची शक्यता अधिक असते. अशी जर प्रश्नपत्रिका असेल तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये भेदभाव क्षमता आहे असं मानलं जातं. आपल्याला विद्यार्थ्यात शब्दशः अर्थाने भेदभाव करायचा नाही आहे. फक्त कमी बुद्धीचे विद्यार्थी आणि जास्त बुद्धीचे विद्यार्थी किंवा कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी यामधला फरक समजण्याची क्षमता त्या चाचणीमध्ये असली पाहिजे, तरच त्या चाचणीला आपण चांगली चाचणी असं मानतो. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं पर्याप्तता. आपण मागील व्हिडिओमध्ये लक्षात घेतलं का विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या अंगाने विचार करायचा आहे? ज्ञानात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र आणि आंतरक्रियात्मक क्षेत्र, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राच्या दृष्टीनं आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतो. आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्राची वेगवेगळी वैशिष्ट्ये किंवा वेगवेगळ्या क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला विकसित करायच्या असतात. त्या वेगवेगळ्या सर्व क्षमतांचं मापन करण्याची क्षमता त्या चाचणीमध्ये असणं अपेक्षित आहे. म्हणजेच विद्यार्थ्याच्या समग्र व्यक्तिमत्वाचं मापन करण्याची क्षमता जर त्या चाचणीमध्ये असेल तर ती चाचणी पर्याप्त आहे. ॲडिक्वेसी ज्याला म्हणतो आपण, ती चाचणी पर्याप्त असणं अपेक्षित आहे. तो गुण म्हणजे पर्याप्तता. म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा विद्यार्थ्याच्या सर्व क्षमतांचं ज्ञान किंवा सर्व क्षमतांचं मापन शिक्षकाला त्या चाचणीतून करता येणं अपेक्षित आहे. अशी जेव्हा ती चाचणी असते तेव्हा त्या चाचणीला आपण पर्याप्तता म्हणतो आणि ती चांगली चाचणी आहे असं आपण त्याला म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला हे सर्वच्या सर्व घटक क्रमाने आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणून यासाठी आपण एक शॉर्ट फॉर्म तयार करू शकतो. स, वि, व, व्य, भे, प असं जर आपण लक्षात ठेवलं तर हे आपल्याला 6च्या 6ही निकष किंवा 6चे 6 महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये जे आहेत ते आपल्याला लक्षात राहतात. स, वि, व, व्य, भे, प असं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे 6च्या 6 निकष तसेच्या तसे उपयोगाचे ठरतात. म्हणून शिक्षक हे इन सर्व्हिस असो किंवा शिक्षक हे प्री सर्व्हिस असो किंवा आणखी आपल्याला ती शिक्षक प्रायमरीचे असो, माध्यमिकचे असो, उच्च माध्यमिकचे असो किंवा महाविद्यालयीन असो, त्यांनी प्रश्नपत्रिका तयार करताना या सर्व निकषांचा विचार करून आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करून प्रश्नपत्रिका जर तयार केली तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचं आपल्याला उत्कृष्ट असं मापन तयार करता येतं. बऱ्याचदा परीक्षेवर खूप सारे ऑब्जेक्शन्स सगळे जनता घेत असतात का परीक्षाच व्यवस्थित नाही. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे का आपण हे सर्व वैशिष्ट्ये किंवा सर्वच्या सर्व निकष परीक्षक म्हणून विचारात घेत नाही किंवा याचा विचार न करता आपण आपल्याला दरवर्षीचे प्रश्न, मागचे प्रश्न पुढच्या वर्षी आपण तसेच्या तसे रिपीट करतो, शब्द बदलतो, क्रम बदलतो आणि प्रश्नपत्रिका तशीच्या तशी ठेवतो. परंतु त्यामध्ये हे सर्वच्या सर्व निकष लावले आहेत किंवा नाही याचा आपण विचार करत नाही. म्हणून आपल्या व्यवहार्य जीवनासाठी, विशेषतः आपल्या अध्यापकीय जीवनासाठी हे सर्वच्या सर्व वैशिष्ट्य फक्त परीक्षेसाठीच महत्त्वाचे नसून तुमच्या व्यवसायासाठी हे अत्यंत उपयुक्त असे महत्त्वाचे निकष आहेत. म्हणून हे सर्वच्या सर्व निकष आपण जेव्हा जेव्हा प्रश्नपत्रिका तयार करणार असू किंवा मापन साधन तयार करणार असू तेव्हा या सर्वच्या सर्व निकषांचा विचार प्रामुख्यानं करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण चर्चा केली हे तुम्हाला सगळं कळलं असेल, त्याचं आकलन झालं असेल, किंबहुना याचा वापर तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका तयार करताना करता येईल अशी अपेक्षा करतो. आणि आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.